नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि कंपनी रूलमधले जे महत्त्वाचे ॲक्ट्स आपण बघतोय त्याच्यातला चार्टर ॲक्ट ऑफ 1793 आणि चार्टर ॲक्ट ऑफ 1813 हे दोन कायदे जे आहेत ते आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. या आधीचे लेक्चर्स कायद्याचे जे आहेत ते तुम्ही बघितले नसतील तर ते नक्की बघा, सो दॅट तुम्हाला ती लिंक प्रॉपर लागेल. त्याच्यानंतर टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. फेसबुकवरही ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात चार्टर ॲक्ट ऑफ 1793. आता हा जो चार्टर ॲक्ट होता 1793 याच्याशी रिलेटेड एक खूप महत्त्वाची बाब आहे जी 1786च्या कायद्याशी रिलेटेड आहे. 1786च्या कायद्यामध्ये बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिस जो होता, या लॉर्ड कॉर्नवॉलिसने गव्हर्नर जनरल होण्यासाठी दोन कंडिशन्स टाकल्या होत्या. तिच्यातली एक कंडिशन जी होती ती म्हणजे काय की पॉवर टू ओव्हरराईड गव्हर्नर जनरल कौन्सिल. तर हे जर तुम्हाला आठवत असेल, आता पॉवर टू ओव्हरराईड गव्हर्नर जनरल काउन्सिल म्हणजे गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती त्या काउन्सिलला ओव्हरराईड करणं, म्हणजे एकंदरीतच त्या काउन्सिलचा जो निर्णय असेल तो जर योग्य वाटत नसेल गव्हर्नर जनरलला, तर त्या केसमध्ये गव्हर्नर जनरल तो जो म्हणजे सल्ला असेल काउन्सिलचा किंवा निर्णय असेल त्याला ओव्हरराईड करू शकतो, म्हणजे स्वतःच्या मतानुसार एखाद्या स्पेशल केसमध्ये निर्णय घेऊ शकतो. ही जी कंडिशन होती या चार्टर ॲक्ट ऑफ 1793मध्ये सर्व गव्हर्नर जनरल जे होते फ्युचरमधले, म्हणजे भविष्यातील सर्व गव्हर्नर जनरलला हा जो अधिकार होता की गव्हर्नर जनरल कौन्सिलचा अधिकार डावलून, म्हणजे त्यांचा निर्णय डावलून स्वतः अधिकार घेण्याचा आणि निर्णय घेण्याचा, तर तो भविष्यातल्या सर्व गव्हर्नर जनरलला दिला गेला. त्याच्याबरोबरच ज्या काही प्रेसिडेन्सीज होत्या त्याचे जे गव्हर्नर होते, म्हणजे गव्हर्नर्स ऑफ प्रेसिडेन्सी, आता हे मद्रास प्रेसिडेन्सी आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे, तर या मद्रास बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या बाबतीमध्ये है ना, तिथले जे गव्हर्नर होते त्यांनासुद्धा हा अधिकार दिला गेला. तर हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे गव्हर्नर जनरलला तर गव्हर्नर जनरल कौन्सिल ओव्हरराईड करण्याचा अधिकार होता 1786नुसार, तो येणाऱ्या सर्व गव्हर्नर जनरलला, त्याच्याबरोबरच जे काही इतर प्रेसिडेन्सी होत्या त्याच्या गव्हर्नरला सुद्धा तो अधिकार दिला गेला. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची याच्यामधली जी बाब होती ती म्हणजे काय की तुम्हाला रॉयल अप्रुव्हल लागणार होतं. कशासाठी, म्हणजे तुम्ही ब्रिटनमध्ये जर बघितलं तर तुम्हाला माहीत आहे की एकदम ना तिथं जी आहे ती क्वीन आणि त्या सगळ्या गोष्टी, तर जे काही राणीचं अप्रुव्हल कशासाठी, मग ते गव्हर्नर जनरलची अपॉइंटमेंट असू देत किंवा मग गव्हर्नरची अपॉइंटमेंट असू दे, किंवा तिसरी महत्त्वाची म्हणजे कमांडर इन चीफची अपॉइंटमेंट असू दे, या तिन्ही गोष्टींसाठी रॉयल अप्रुव्हल लागणार होतं. म्हणजे भारतामध्ये हिच्यामधली कुठलीही जर नेमणूक तुम्हाला करायची असली, या संबंधीची कुठलीही अपॉइंटमेंट असली, तर ही अपॉइंटमेंटसाठी रॉयल अप्रुव्हल तुम्हाला करणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर दुसरा हिच्यातला महत्त्वाचा मुद्दा जो होता की यांनी काय केलं की रिव्हेन्यू जे काय होतं, रिव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन ज्युडिशरीपासून वेगळं केलं. सो रिव्हेन्यू जे काय होतं, रिव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन, रिव्हेन्यू संबंधीचं महसुली संबंधीचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याला ज्युडिशियरीपासून वेगळं करण्यात आलं. ओके. आणि याच्यामधून एक गोष्ट आली की बा न्यायदान ही गोष्ट वेगळी आहे रिव्हेन्यूपेक्षा, तर हे 1793च्या कायद्यात आपल्याला कळतं, चार्टर ॲक्ट ऑफ 1793. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही ज्युडिशियर फंक्शन आणि रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन वेगळं करता त्यावेळेस माल अदालत नावाची कन्सेप्ट होती याच्या आधी जी चालू होती ती, तर या माल अदालत ज्या होत्या त्या आता बंद झाल्यात, कारण ज्युडिशरी आणि रेव्हेन्यूशी त्या जोडल्या गेलेल्या होत्या. हेच वेगवेगळं झालं, त्याच्यामुळे माल अदालत नावाची कन्सेप्ट बदलली, वेगळी झाली. पुढचा मुद्दा जो होता की जे काही सिनियर ऑफिशियल्स होते कंपनीचे, ओके, सिनियर ऑफिशियल्स ऑफ कंपनी, म्हणजे जे काही सिनियर अधिकारी होते कंपनीचे, ते विदाऊट परमिशन भारत सोडू शकत नव्हते. ओके, म्हणजे विदाऊट परमिशन भारतातून बाहेर जाण्याचा अधिकार नाही. ओके, तर हा हिच्यातला खूपच महत्त्वाचा मुद्दा होता. तुम्हाला भारतातून बाहेर जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल, हा ना. आणि याच्यासाठी मग सिम्पल की बाबा रेजिग्नेशन नावाची जी गोष्ट असते, राजीनामा, ती गोष्ट यांच्या बाबतीत समोर आली, है ना. मग बऱ्याचदा असं होणार की तुम्ही काहीतरी इथं फार मोठं गबाड करणार आणि निघून जाणार, तर सिनियर ऑफिशियलच्या बाबतीमध्ये हा निर्णय घेतला की भारत विदाऊट परमिशन तुम्ही सोडू शकत नाही, विथ परमिशनच तुम्हाला जावं लागेल, म्हणजे एक प्रकारे रेजिग्नेशन द्यावं लागेल.
त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो गव्हर्नर जनरल होता त्या गव्हर्नर जनरलला जास्तीच्या पॉवर दिल्या गेल्यात प्रेसिडेन्सीच्या बाबतीमध्ये, है ना. प्रेसिडेन्सी ज्या काय होत्या तर तिच्यामध्ये दोन महत्त्वाच्या प्रेसिडेन्सी ज्या होत्या आपल्या, की मद्रास आणि बॉम्बे. तर या प्रेसिडेन्सीच्या बाबतीमध्ये जास्तीचे अधिकार गव्हर्नर जनरलला दिले गेले, मद्रास अँड बॉम्बे. आता याच्यामध्ये जास्तीचे अधिकार आणि त्या सगळ्याच गोष्टी. सो गव्हर्नर जनरल जो होता त्याच्या पॉवर्स ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत या केसमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की ट्रेड मोनोपोली जी होती कंपनीची ती 20 वर्षाकरता वाढवण्यात आली. म्हणजे ट्रेड मोनोपोली म्हणजे काय, मक्तेदारी. ओके. तर ह्या काही बेसिक गोष्टी तुम्ही घ्या. म्हणजे काही शब्द आहेत की बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होते की तुम्ही मराठीतून शब्द सांगा, तर ते सांगताना आपण असं पण मराठीत सांगत असतो बघा, आणि थोडंसं तुम्ही समजून घ्या. ट्रेड मोनोपोली मक्तेदारी असते बघा 20 वर्षासाठी, है ना. भारतामधली जी काही ट्रेड मक्तेदारी आहे मोनोपोली फॉर 20 इयर्स ईस्ट इंडिया कंपनीची वाढवण्यात आली. याचा अर्थ फक्त ईस्ट इंडिया कंपनीच भारताशी व्यापार करू शकते. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की कमांडर इन चीफ हे जे पद होतं, हे जे पद होतं तर याच्याबद्दलचा रेफरन्स आपण जो बघितला होता कमांडर इन चीफचा, तर तो रेफरन्स होता की कमांडर इन चीफ जो आहे तर तो गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा भाग असतो, हा ना. असं आपण बघितलं होतं की सुरुवातीला 73च्या कायद्यामध्ये 4 मेंबर्स होते, नंतर मग ते 3 करण्यात आले पिट्स इंडिया ॲक्टमध्ये, आणि तिच्यातला एक कमांडर इन चीफ होता. परंतु 1793चा जो कायदा आहे या 1793च्या कायद्यामध्ये जर कमांडर इन चीफ गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये त्याची नेमणूक केलेली असेल मेंबर म्हणून तरच तो असेल, अदरवाईज तो गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा मेंबर नसणार. अशा पद्धतीची तरतूद याच्यात करण्यात आली. तर ती एक महत्त्वाची बाब होती. म्हणजे जर कमांडर इन चीफला सदस्य नेमलेला असेल गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा तरच तो असेल, अदरवाईज नाही. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो होता बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. आता हे बोर्ड ऑफ डिरेक्टरचा काय इश्यू आहे. बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या बाबतीमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कुठं जन्माला आले होते, पिट्स इंडिया ॲक्टमध्ये आले होते बघा, हां. तर हे लगेच आठवलं पाहिजे आता. म्हणजे ह्या गोष्टी थोड्याशा आता मी तुम्हाला सांगत चाललो आहे, पण तुम्हाला हे आठवलं पाहिजे की कधी बोर्ड ऑफ डिरेक्टरचा जन्म झाला होता आणि ते काय काय फंक्शनसाठी झाला होता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या बाबतीमध्ये इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो कुठला मुद्दा आहे, तो म्हणजे की यांचे जे पेमेंट्स होते ते इंडियन रिव्हेन्यूमधून होणार होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता, है ना. सो इंडियाचा जो रिव्हेन्यू होता तिच्यातून यांचे पेमेंट होणार होते. तर ते एक महत्त्वाची बाब आहे. इंडिया रिव्हेन्यूमधून हे पेड होणार होते बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की फॉर ट्रेड पर्पज, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की ट्रेडसाठी कंपनी याच्यातलाच, हा ना, एखाद्या इंडिव्हिज्युअलला किंवा कंपनी ऑफिशियलला म्हणजे कंपनीच्याच कर्मचाऱ्याला ट्रेडसाठी लायसन्स देऊ शकते. ओके. ट्रेड लायसन्स जे काय असतात तर ते कंपनी देऊ शकते. कुणाला, एखाद्या इंडिव्हिज्युअलला, एखाद्या व्यक्तीला किंवा कंपनी ऑफिशियलला. ओके. ही तरतूद पण 1793मध्ये झाली आणि याचं नंतरच्या काळामध्ये याचं रिफ्लेक्शन तुम्हाला कुठं दिसतं की चीनमध्ये, है ना, चायनामध्ये तुम्हाला जे काही ओपियमचा ट्रेड सुरू झाला आणि नंतर अख्खं चायना तिच्यामध्ये वाट लागली, तर ते ओपियमचा ट्रेड जो आहे तो याच्यामुळे सुरू झाला की हे जे लायसन्स कंपनीने दिले एखाद्या व्यक्तीला किंवा कंपनी ऑफिशियल्सला, आणि तिथूनच मग शिपमेंट ऑफ ओपियम जे आहे तर ते सुरू झालं. तर ते एक लक्षात ठेवा. ओके. शिपमेंट ऑफ ओपियम. त्याच्यानंतर पुढचा जो आपला कायदा आहे तो कायदा आहे चार्टर ॲक्ट 1813. चार्टर ॲक्ट ऑफ 1813. आता खरं तर हा कायदा का आला होता ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 2 याच्यासाठी रिझन आहेत. एक तर जी बिझनेस कम्युनिटी होती ब्रिटनमधली, म्हणजे आपण बघितलं की 1793च्या कायद्यानुसार कंपनीची जी मोनोपोली होती ट्रेडमधली ती 20 वर्षांसाठी वाढवली होती. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच भारताबरोबर व्यापार करणार. 1813चा जो कायदा होता तो सगळ्यात महत्त्वाचा रोल जिच्यामध्ये प्ले केला होता तो म्हणजे जी काही बिझनेस कम्युनिटी होती इन ब्रिटन. ओके. म्हणजे जे व्यापारी होते ब्रिटनमधले त्यांचा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल होता आणि त्यांना भारतामध्ये बिझनेस करायचा होता, हा ना. आतापर्यंत फक्त एकच ईस्ट इंडिया कंपनी इथं मजे करत होती, तर या बाकीच्यांना पण इथे यायचं होतं. त्याचे 2 रिझन होते, हा ना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती तर ती म्हणजे एक ते म्हणजे
लेझस फेरे. ओके, आता लेझस फेरे काय असतं ते थोडं जाणून घेऊयात आपण. लेझस फेरे काय असतं. ओके, लेझस फेरे. लेझस फेरे ही एक फ्रेंच टर्म आहे, है ना, फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ होतो लिव्ह अलोन. ओके, म्हणजे लिव्ह अलोन असा याचा अर्थ आहे. ही व्यापारासंबंधीची टर्म आहे लेझस फेरे. म्हणजे काय, याचा सिंपल अर्थ आहे फ्री मार्केट इकॉनॉमी. ओके, फ्री मार्केट इकॉनॉमी ज्या वेळेस आपण म्हणतो त्यावेळेस गव्हर्नमेंटचा जो रोल असतो तो याच्यामध्ये कमी असतो. ओके, तर लेझस फेरे ही त्यावेळेची एक महत्त्वाची कन्सेप्ट. आणि दुसरं जे होतं ते म्हणजे की नेपोलियन जो होता तर त्याची कॉन्टिनेंटल सिस्टीम. आता कॉन्टिनेंटल सिस्टीम जी आहे नेपोलियनची, है ना, कॉन्टिनेंटल सिस्टीम बाय नेपोलियन. आता नेपोलियन तुम्हाला माहीत आहे, नेपोलियननी काय केलं होतं तर त्याची जी सगळी बंदरं होती ती सगळी युरोपियन पोर्ट्सची होती, ती युरोपियन पोर्ट्स क्लोज करून टाकली. कुणाला? ब्रिटनला. ओके, याच्यामध्ये युरोपियन पोर्ट्स जे आहेत म्हणजे सगळी युरोपातली बंदरं ती कुणाला क्लोज केली? ब्रिटनला. म्हणजे ब्रिटन तिच्यामध्ये जाऊ शकत नाही. तिच्यामुळे बाकीची लोकं जी युरोपमध्ये वगैरे व्यापार करत होती, है ना, ती बेरोजगार झाली. आता ते त्यांचे जे काही खेळणे होते ते कुठं विकणार ना, मग त्याच्याकरता मग भारतात चला. पण भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा जो होता की मोनोपोली होती सगळी, मग आता ती मोनोपोली मोडली पाहिजे म्हणून ही जी बिझनेस कम्युनिटी होती ब्रिटनमधली, यांनी मग तिथं राणीला आणि त्या सगळ्या लोकांना साकडं घातलं की बाबा आम्हाला पण तिकडं जाऊ देत. आणि मग तिच्यातून हा ॲक्ट जन्माला येतो. आणि म्हणून या ॲक्टमध्ये जे होतं की कंपनीची जी काही ट्रेड मोनोपोली होती भारतातली तोडली गेली होती. त्याचं रिझन हे आहे. ओके, सो पुढचा जो मुद्दा आहे हिच्यामधला की ट्रेड मोनोपोली जी होती कंपनीची ती इथं नष्ट झाली. ओके, सो ट्रेड मोनोपोली जी आहे इंडियामधली, है ना, तर ती ॲबोलिस्ट झाली. म्हणजे तर ती संपुष्टात आली. मोनोपोली मक्तेदारी, व्यापारात मक्तेदारी की आम्हीच व्यापार करणार, है ना. आणि त्याच्यामुळे सर्व ब्रिटनमधल्या मर्चंटला हा बिझनेस जो होता की ऑल ब्रिटन मर्चंट्स, ओके, ज्यांना कुणाला करायचं आहे ते सर्व इथं येऊन बिझनेस करू शकतात भारतामध्ये. ईस्ट इंडिया कंपनी आधी एकटी होती, आता सर्वांना हे ओपन झालं मार्केट. फक्त ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीत एक गोष्ट होती, ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपोली कशाच्या बाबतीत होती? दोन गोष्टींमध्ये होती की सगळं बाकीचं जाऊ देत की टी इन इंडिया. ओके, चहा जो आहे तर चहाचा वापर जो आहे भारतात तो फक्त ईस्ट इंडिया कंपनी करू शकते, ही एक मुद्दा होता. आणि दुसरा जो आहे की ट्रेड विथ चायना, चीनबरोबर व्यापार जो आहे, है ना, तर तो फक्त ईस्ट इंडिया कंपनी करू शकते. बाकी तुम्हाला काय गोंधळ घालायचा बाकीच्यांना तो घालू शकता, दॅट्स इट. तर कंपनीच्या बाबतीत ह्या दोन गोष्टी होत्या त्या महत्त्वाच्या होत्या की ट्रेड मोनोपोली सगळी तर गेली होती, दोन कंडिशनमध्ये होती, टी इन इंडिया आणि ट्रेड विथ चायना. आपण हे 1813चा चार्टर्ड ॲक्ट बघतोय आणि नंतर 33मध्ये हे पण गेलं. ओके, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्याच्यानंतर याच्याचमध्ये कंपनीचा जो रूल होता, कंपनी रूल, तो एक्सटेंड केला गेला, है ना. कंपनी रूल एक्सटेंडेड फॉर 20 इयर्स. परत पुढचे 20 वर्ष जे आहे कंपनी रूल करते भारतामध्ये ते करू शकते, काही इश्यू नाही. दुसरा मुद्दा याच्यातला होता की ख्रिश्चन मिशनरी जे होते, आता ख्रिश्चन मिशनरींना भारतामध्ये परमिशन दिली गेली की ते भारतामध्ये येऊन ख्रिश्चन धर्माचा प्रसार करू शकतात. सो ख्रिश्चन मिशनरीजला भारतामध्ये अलाउड केलं गेलं. कशासाठी? त्यांनी म्हटलेलं आहे की इनलाइटनिंग पीपल, हा ना. आता आपल्या इथं आपली परंपरा जर बघितली सगळी तर एकाहून एक आपल्या इथं होते बघा, हा ना. त्याच्यामुळे अजून काही इनलाइटनमेंटची गरज होती, पण हे ख्रिश्चन मिशनरी आले आणि यांनी मग ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू केलेला आहे. पण यातही एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा, ब्रिटन सारख्या देशापासून काय शिकलं पाहिजे तर पेशन्स नावाची जी गोष्ट होती. म्हणजे तुम्ही जर नॉर्थ ईस्ट इंडिया बघितला तर तिथं ख्रिश्चन धर्म आज मोठ्या प्रमाणावर आहे, पण त्या नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये किती वर्ष यांनी प्रयत्न केला की यांना पहिली व्यक्ती मिळावी एखादी की जी धर्मांतर करेल, तर तो कालावधी फार मोठा आहे. म्हणजे ती एक गोष्ट आहे की लाईफमध्ये बघा प्रत्येक याचे पॉझिटिव्ह निगेटिव्हज आहेत, तर पेशन्स नावाची गोष्ट तुम्ही यांच्याकडून घेणं फार गरजेचं आहे. आणि यांनी हे केलं होतं आणि नंतर अख्खा नॉर्थ ईस्ट जो आहे तो मग ख्रिश्चन करून टाकला. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काही ब्रिटिश टेरिटोरीज होत्या भारतामधल्या तिच्यामध्ये वेस्टर्न एज्युकेशन स्प्रेड करायचा प्रयत्न यांनी सुरू केला. ओके, सो वेस्टर्न एज्युकेशनचा स्प्रेड पण सुरू झाला. ख्रिश्चन मिशनरी होते,
हा ना, 1813चा चार्टर ॲक्ट आपण बघतोय. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे काय, की दरवर्षी 1,00,000 रुपये, ओके, एव्हरी इयर, दरवर्षी 1,00,000 रुपये जे होते तर ते कशासाठी खर्च केले जाणार होते, एज्युकेशन करता केले जाणार होते, की एज्युकेशनचा प्रचार प्रसार व्हावा, प्रोत्साहन मिळावं. पण ह्या गोष्टी वर्क झालेल्या नाही आहेत, है ना. पण हिच्यात तरतूद होती ही, आणि हा प्रश्न बऱ्याचदा विचारला सुद्धा जातो. त्याच्यानंतर हिच्यातला जो सर्वात शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय, की तो लोकल गव्हर्नमेंट संबंधीचा आहे, की त्या काळात जे लोकल गव्हर्नमेंट्स होते, हा ना, 1813चा चार्टर ॲक्ट आहे बघा हा, की त्या लोकल गव्हर्नमेंटला त्यांनी अधिकार दिले या कायद्यानुसार 1813च्या, की ते टॅक्स इम्पोज करू शकतात लोकांवर, ओके, टॅक्स ऑन पर्सन्स, लोकांवर टॅक्स इम्पोज करू शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर लोकांनी टॅक्स भरला नाही तर त्यांना पनिशसुद्धा करू शकतात, ओके. पनिशमेंट कशासाठी, फॉर नॉट पेईंग टॅक्सेस. तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि त्याच्याकरता इथं ह्या गोष्टी ज्या होत्या, की लोकल गव्हर्नमेंट्स जे होते ते लोकांवर टॅक्स पे करायला लागले, इम्पोज करायला लागले, आणि नंतरच्या काळामध्ये या गोष्टी अशा झाल्यात की जी लोक टॅक्स पे करणार नाहीत त्यांच्यावर ॲक्शनसुद्धा घेतली जाणार होती. सो असे हे 2 कायदे होते, आणि अशाच पद्धतीने आपण कायदे डिस्कस करत राहू. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.